माणूस स्वतःच माणसाला घडवीत असतो. तो असे काही शस्त्र बनवितो की ज्याद्वारे त्यांचा स्वतःचाच नाश होतो, आणि तो अशा काही साधनांनाही आकार देतो की ज्याद्वारे त्याला स्वर्गसुखाचा आनंद प्राप्त होतो, ज्याद्वारे तो सगळीकडे सुख आनंदाने शांती नांदवू शकतो. तुम्ही जीवनात खरोखरच काय शोधतात? या प्रश्नावर खूप विचार करा. यश, प्रेम, आनंद, मौज मजा, सुख, शांती या सर्व गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर त्यांचे मूळ कोणत्या विचाररूपी बीजातून आले याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. ही बीजे केवळ तुम्हीच पेरू शकता आणि त्यांची रोपे वाढवू शकता. त्याला कुठल्या विशिष्ट काळाची आवश्यकता असते ती करून देण्यात येते. माणूस जे विचार करतो ते प्रत्यक्षात आणू शकत नाही, हे त्याचे अपयश असते. अनेक जणांच्या बाबतीत हे खरे ठरते. फारच कमी जण आपल्या विचारांना वास्तवात आणू शकतात. मनाचा समतोलपणा जिथे बिघडतो तिथे सर्वनाश होतो. म्हणून प्रत्येक माणसावर असलेली जबाबदारी फार मोठी आहे. माणसाचा अशक्तपणा किंवा सामर्थ्य, शुद्ध आणि अशुद्धता या सर्व गोष्टी त्याच्या असतात. दुसऱ्यांच्या नव्हे, त्याने स्वतःच आणलेल्या असतात. इतरांनी नव्हे, त्याने स्वतःच त्या आणलेल्या असतात. त्यावर तो स्वतः नियंत्रण ठेवू शकतो, इतर नव्हे. या गोष्टी त्याच्यातच सामावलेल्या असतात. जो जसा विचार करतो तसा तो होतो. त्याने विचार करण्याचे सुरू ठेवले तर तोही त्या विचाराप्रमाणे होईल. अशक्त माणूस सामर्थ्यवान माणसाकडून जोपर्यंत मदतीची इच्छा करू शकत नाही, अशक्त माणसाने स्वतःच सशक्त होण्यासाठी इच्छा धरली पाहिजे. इतरांमधील जे सामर्थ्य त्याला आकर्षित करते ते त्याने स्वतः मिळवलेच पाहिजे. त्याने स्वतःची परिस्थिती सुधारली पाहिजे. माणूस खूप काही मिळवू शकतो, धैर्याने वाईट गोष्टीशी लढा देऊ शकतो आणि आपला जीवन स्तर उंचावू शकतो, पण त्यासाठी त्याने आपल्या विचारांना चालना दिली पाहिजे आणि त्यांना उच्च पातळीवर न नेल्यास तो अशक्त आणि दुःखीच राहतो. आपल्या विचारांना उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी माणसाने आधी इतर प्राण्याप्रमाणे अत्यंत स्वार्थीपणे विचार करणे सोडून दिले पाहिजे. त्याने जगातील सर्व वस्तूंचा जरूर उपभोग घ्यावा, पण त्यागी वृत्ती पण दाखवून द्यावी. ज्या माणसांच्या मनात पहिला विचार हा उपभोग येतो तो माणूस स्पष्टपणे विचारही करू शकत नाही आणि त्याची योजनाही योग्य पद्धतीने आखू शकत नाही. तो स्वतंत्रपणे उभा राहण्यास अपात्र असतो. ज्याच्यात जेवढी कुवत असते, पण तो ज्या विचारांना निवडतो त्याच्या मर्यादेपणातच स्वतः मर्यादित असतो. त्यागाशिवाय किंवा समर्पणाशिवाय कुठलीही प्रगती होणे अशक्य आहे. त्यागाशिवाय काही मिळविणे अशक्य आहे. मानवाने इतर प्राण्याप्रमाणे जगण्याचा विचार सोडून दिला पाहिजे आणि विकासासाठी मनामध्ये त्यागी वृत्ती बाळगली. तेव्हाच त्याचा विकास होऊ लागला. त्याने केवळ उपभोगाच्या विचाराचा त्याग केला आणि आपले सामर्थ्य वाढविले, आपला आत्मगौरव वाढविला. जसजशी त्याने आपल्या विचारांची पातळी वाढवली तसतसा तो अधिक सभ्य होत गेला. त्याचे यशही त्या प्रमाणात वाढत गेले. त्याने जेवढ्या प्रमाणात त्याग केला तितक्या प्रमाणात त्याची जास्त उन्नती झाली. पण ज्याने स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन विचार केला नाही, कोणत्याही गोष्टीची प्राप्ती अथक प्रयत्न केल्यानंतरच होते. आपले प्रयत्नही विचार केल्यानंतरच केलेले असतात. विचाराने प्रयत्नांना आकार दिलेला असतो. स्वयं, मन, सदाचरण, शुद्धता, चांगल्या विचारांची सांगड, यश प्राप्त करावे. तसेच आपल्या आत्मविश्वासाचाही विकास करावा. त्यासाठी त्याने स्वार्थीपणा, भ्रष्ट विचार, अपवित्र केल्यानंतरच विजय मिळतो. योग्य विचारासाठी आपण सतत जागरूक असले पाहिजे. जी शक्ती सावधान नसते त्या व्यक्तीला यश मिळाले तरी ती लवकर अपयशी होते. ती स्वतःला अपयशाकडे घेऊन जाते. आत्मिक गोष्टीच्या प्राप्ती असो, बौद्धिक गोष्टीची प्राप्ती असो किंवा व्यापारातील प्राप्ती असो, ती योग्य विचारामुळे आणि निर्णायक विचारामुळेच झालेली असते. प्राप्त केलेली कोणतीही गोष्टी एकाच पद्धतीने आणि एकसारख्याच नियमाने नियोजित केलेली असते. ज्याला थोडक्यात समाधान होते त्याने थोडे समर्पण किंवा त्यागही केलाच पाहिजे.
ज्याला उच्च प्राप्ती हवी असते त्यांनी उच्च त्याग केला पाहिजे. रामकृष्ण हरी.